सुरू करूया ना काका. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे. श्रीकृष्ण. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या वेळी आपण बोलामृताचे महाराजांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचा 4थ्या पानापर्यंत आलो होतो. आणि याच्यात प्रवचनातले काहीच उतारे आहेत. असं पूर्ण असं प्रवचन नाही, एक एक विषयाचे काही पॅरेग्राफ किंवा काही मुद्दे असे यात आलेले आहेत. तर 4थ्या पानावर आपण होतो, ज्ञान कशा करता. तर महाराज सांगताय, एक मिनिट हा, रेकॉर्डिंग चालू आहे की नाही ते चेक कर. ज्ञान कशा करतात महाराज सांगतात. वादविवादा करतात ज्ञान नाहीये. दुसऱ्याला ज्ञान संपन्न करण्याकरता ज्ञान आहे. महाभारतात शांती पर्वात धर्मराजांना भीष्माचार्यांनी उपदेश केलाय. त्याच्यात सर्व वर्णांचे धर्म आलेले आहेत. त्याच्यात ब्राह्मणाच्या धर्मात अध्ययनानंतर अध्यापन हे सांगितलेलं आहे. यजन, याजन आणि अध्यापन. तर ज्ञान घेणं आणि ते ज्ञान देणं हा ब्राह्मणाचा कर्म म्हणून सांगितलेला आहे. तर तेच महाराज आता इथे सांगतायत, वादविवादा करता ज्ञान नाही आहे, दुसऱ्याला ज्ञान संपन्न करण्याकरता ज्ञान आहे. दुर्जनच आपल्या विद्येचा उपयोग वादविवादा करता करतात. म्हणजे जरी वेदविद्या ही कल्याणकारी असली तरी तिचा अभ्यास जर फक्त स्वतःचं महत्व वाढवण्याकरता झाला किंवा फक्त आपल्या भोगाकरता झाला तर त्याचा काही उपयोग नाही. आणि त्यातूनही तम रजगुणापेक्षाही सात्विक जे कर्म आहे, आता कर्म सात्विक म्हटल्यावर ते चांगलं झालं, पण अहंकारयुक्त आहे ते. कारण अहंकार रहित कर्म हे त्रिगुणांच्या पलीकडचं आहे. त्यामुळे जसं तमाचा आणि रजगुणाचा मुळे बंध तयार होतो, तसा सत्वगुणामुळेही बंध तयार होतो. नेमका आज आपल्या महाराजांच्या ग्रुपवर पण हाच थोडासा विषय आला होता नेमका, आणि इथेही तोच आलाय की अहंकार जेव्हा कर्म घडतं ते चांगलं जरी असेल तरी त्याचा एक अहंकार निर्माण होतो. आणि त्या अहंकाराबरोबर जर दंभ आला, म्हणजे मी कसा धर्म करतो किंवा मला कसं ज्ञान आहे हे दाखवण्याची जर वृत्ती झाली तर त्या ज्ञानाने, ते ईश्वराने जे दिलेलं ज्ञान आहे ते त्यांनीच निर्माण केलेले जीव, ज्यांच्यात तो अंतर्यामी स्वरूपाने आहे, त्यांच्या पर्यंत पोचवणं ही सेवा म्हणून जर झाली तर त्यातनं कल्याण आहे. पण ती जर स्वतःला कसं ज्ञान आहे किंवा ती जर आपली गरज बसली की मोठे महाराज जसं म्हणतात, मला लोकी मानावा, मला लोकी पूजावा, ही जर इच्छा निर्माण झाली तर त्यातनं पतन आहे. आणि महाराज सांगतात प्रवचनातनं की ज्ञानेश्वर माऊलींची ओवी देतात,
नवल अहंकाराचे गोष्टी विशेषण लागे अज्ञानापाठी म्हणून सांगतात. अज्ञानी माणसाला विशेष अहंकाराचा त्रास नाही होत, पण त्या ज्ञानापाठी लागून नाना संकटी नाचवी म्हणून सांगितलंय. की ते त्याच्याबद्दल महाराज सांगतात की अज्ञानी जर एखादा असेल तर त्याला कोणी सत्पुरुष भेटला, काही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, तर त्याच्या मनात बदल होऊ शकतो, तो अहंकार जाऊ शकतो म्हणाले. पण म्हणे जो ज्ञानाभ्यास केलेला आहे, म्हणजे शाब्दिक ज्ञान ज्याला झालेलं आहे, तर त्याला उपदेशाचाही उपयोग होत नाही, कारण त्याला तर सगळंच माहिती आहे. त्यामुळे तो जो ज्ञानाचा बंध आहे, सत्वगुणाचाही बंध कोणता होतो, तर सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग, म्हणजे माझ्या प्रयत्नाने मी सुखी आहे, माझ्या प्रयत्नाने मी अजून सुखी होऊ शकतो, हा एक सत्वगुणाचा बंध आहे. आणि दुसरा बंध म्हणजे ज्ञानबंधेन चानग म्हटलंय, म्हणजे ज्ञानाचा बंध. मी ज्ञानी हा अहंकार खूप भयंकर अहंकार आहे, तुटायला कठीण अहंकार आहे. तर त्यांनी मग काय होतं की दुसऱ्यापेक्षा मी कसा शहाणा हे दाखवण्याकरता वृत्ती होते. आणि आपण पाहतो की गुरुचरित्रातही त्या दोन ब्राह्मणांची, वेदपारंगत ब्राह्मणांची उदाहरणं आहेत की ते जयपत्र घेत फिरत असतात आणि त्रिविक्रम भारतींकडे येतात त्यांना हरवण्याच्या ह्यानी. त्रिविक्रम भारतींनी आधीच वादत्याग केलेला असतो, त्यांचा अहंकार आधीच मालवलेला आहे भगवंताच्या कृपेने. त्यामुळे ते म्हणतात मला काही वाद वगैरे काही करण्याइतका मी काही विद्वान नाही, तुम्ही आमच्या गुरूंकडे चला. आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या इथे ते आल्यावर तिथेही ते अहंकाराने, बरं तिथून येताना वेदाचा अभ्यास जर केलेला आहे तर त्रिविक्रम भारती हे संन्यासी आहेत, ते चालत येत आहेत आणि हे लोक पालखीने येत आहेत. म्हणजे निदान आपण जे ज्ञान मिळवलंय त्याप्रमाणे वागण्याची, वरकरीने तरी वागण्याची बुद्धी हवी, पण तीही नाहीये. इतका तो मद भरलेला आहे मनात. आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे आल्यावर ते त्या, ती गोष्ट प्रसिद्ध आहे की त्या अंत्यजाला 7 जन्म मागे नेतात. ते 7 जन्मापूर्वी तो वेदज्ञ ब्राह्मण असतो आणि त्याचंही अहंकारामुळेच पतन झालेलं आहे. पण त्याला 7 जन्म मागे येऊन ते पूर्वी असलेल्या ज्ञानापर्यंत आणून त्याच्याकडनं तो जेव्हा वादविवाद घालायला लागतो तेव्हा हे निष्प्रभ होतात. आणि मग दत्तप्रभू, म्हणजे मग ते 2 ब्राह्मणांना म्हणजे ब्रह्मराक्षस व्हावं लागतं. आता हा जो क्षुद्र आहे त्याला पूर्वजन्मीचं स्मरण होऊन ते ज्ञान मिळालं. आता महाराज त्याला सांगतायत, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, की तू आता रोज नदीचं स्नान कर आणि सुखानी यांच्याबरोबर राहा, माझं स्मरण कर. पण ते तो म्हणतो आता मला कशाला कर्म, मी तर ज्ञानी आहे. म्हणजे काय, ईश्वराची कृपा होऊन, सद्गुरू महाराजांची कृपा होऊन ते सगळी पापकर्मांनी जो हा अंत्यजाचा जन्म निर्माण झालाय, ते रजतमात्मक कर्म सगळी बाजूला केली, तरी पण मग तिकडे त्याचा अहंकार आहे की मला आता ज्ञान झालंय, मग कर्म कशाला. त्यामुळे मग ते लावलेलं भस्म धुवून टाकतात म्हणा, आणि त्याचं पुन्हा तो त्या अंत्यजाच्या बुद्धीतच येतो. तर हा जो अहंकार आहे, आणि बाकी सगळ्या राजस तामस अहंकाराची फळं काही आहेत, पण हा जो अहंकार आहे मी ज्ञानी, आणि त्यांनी जर श्रेष्ठ पुरुषांचा अपमान घडला तर ब्रह्मराक्षस योनी हे त्याचं फळ आहे. इतका हे भयंकर आहे. तर त्याकरता आता महाराज सांगतात की दुर्जनच आपल्या विद्येचा उपयोग वादविवादाकरता करतात. त्यांना असे वाटते आपण तेवढे शहाणे, बाकीचे सगळे मूर्ख. त्यात आणखी दुर्जनाजवळ धन जर असेल तर त्याचा अहंकार जास्ती वाढत जातो. मी मोठा आहे. त्या 16व्या अध्यायात भगवंतांनी दैवी संपत्ती बरोबर नंतर आसुरी संपत्ती सांगितलेली आहे.
त्याच्यात हेच वर्णन आलंय की ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. मीच ईश्वर आहे, मीच सगळ्यांचं नियमन करतो, मीच भोगी आहे, मीच फळ मिळवलेलं आहे, त्याचा भोगही मी करणार. आणि सिद्धोहम बलवान सुखी, सिद्ध मी आहे. म्हणजे जर कोणी म्हणाला की मी सिद्ध आहे, मला मुक्ती, मला ज्ञान झालेलं आहे, तर नक्की समजावं की काहीतरी तिथे गडबड आहे. कारण जो ज्ञानी आहे त्याचा मी मालवलेला आहे. त्यामुळे मी ला ज्ञान म्हणजे मला ज्ञान असा शब्दप्रयोग त्याच्याकडनं होऊ शकत नाही. तर म्हणून या विद्येचा जो वादविवादाकरता उपयोग करतात त्यांना दुर्जनच म्हटलंय महाराजांनी. दुर्जनच आपल्या विद्येचा उपयोग वादविवादाकरता करतात. त्यांना असे वाटते आपण तेवढे शहाणे आणि बाकीचे सगळे मूर्ख. त्यात आणखी दुर्जनांजवळ धन जर असेल तर त्यांचा अहंकार जास्ती वाढत जातो. मी मोठा आहे, माझे सगळ्यांनी ऐकले पाहिजे असा ते आग्रह धरतात. आणि त्यांच्याजवळ शक्ती जर असेल तर त्याचा उपयोग दुसऱ्याला पीडा देण्याकरताच केला जातो. आता दुसऱ्याला पीडा देणं म्हणजे मुद्दामून त्रास देणं अशी राक्षसी वृत्ती होते. किंवा मी मोठा आहे म्हटल्यावर सतत माझ्या मानाकडे लक्ष. मग जरा जरी कोणी म्हणजे एक गोष्ट अशी ऐकली होती की मेडिकलची आमच्या बॅचचेच विद्यार्थी तर त्यांनी म्हणे ती मुलगी होती तर तिने एकदा काहीतरी पॅसेज मधनं जाताना ते एचओडी समोरून आले, हिचं लक्ष नव्हतं, ती गुड मॉर्निंग नाही बोलली, तर तिची वायवामध्ये तिला फेल करून वर्ष फुकट घालवलं त्या माणसाने. म्हणजे इतका तो अहंकार होतो की मी एवढा मोठा, मला विश नाही केलं. तर असं त्या अहंकारामुळे होतं. आणि दुसरं म्हणजे मीच बरोबर आहे म्हटल्यावर दुसऱ्याचं न ऐकूनही दुसऱ्याला दुखवलं जातं. त्यामुळे मुद्दामूनच त्रास द्यायला पाहिजे असं नाही. दुसऱ्याचा न विचार करता जेव्हा वागलं जातं तेव्हाही त्याचा त्रास होतो दुसऱ्याला आणि दुखवलं जातं. तर तेच महाराज सांगतायत की ज्ञानाबरोबर जर धन ही असेल तर त्याचा अहंकार जास्ती वाढत जातो. मी मोठा आहे, माझे सगळ्यांनी ऐकले पाहिजे असा ते आग्रह धरतात. आणि त्यांच्याजवळ शक्ती असेल तर त्याचा उपयोग दुसऱ्याला पीडा देण्याकरताच केला जातो. शक्ती जर असली, सत्ता जर असली तर माझंच ऐकलं पाहिजे, नाही कसं ऐकत म्हणून कसंही करून त्या शक्तीचा वापर करून मनाप्रमाणे सगळे व्यवहार करायला तो लावतो. आणि यांनी पीडा होतेच. दुसऱ्याच्या मनाविरुद्ध झालं की त्यांना पीडा होते. पुढे सांगतात महाराज, जर साधू पुरुषाकडे विद्या असेल तर तो दुसऱ्याला ज्ञानी करून सोडतो. म्हणजे साधूंची ही स्वाभाविक वृत्ती आहे. तर त्यामुळे ज्ञान मिळवायच्या आधीच वृत्ती, ज्ञाना मिळवायच्या आधीही आणि ज्ञानप्राप्ती नंतरही त्या वृत्तीला महत्व आहे. सर्वभूत हिते रता हे भगवंतांनी दोनदा सांगितलेलं आहे गीतेत. की आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे, धन असेल, ज्ञान असेल, जे काही सुखसोयी असेल, त्याचा उपयोग दुसऱ्यांकरता जर करावयाची बुद्धी झाली तर ती सद्बुद्धी आहे. आणि तीच बुद्धी ईश्वरापर्यंत नेऊ शकणारी आहे. आणि ईश्वरापर्यंत जे महात्मे पोचलेले त्यांची ती स्वाभाविक बुद्धी आहे. त्यामुळे महाराज सांगतायत की जर साधू पुरुषाकडे विद्या असेल तर तो दुसऱ्याला ज्ञानी करून सोडतो. निरनिराळ्या उपायांनी दुसऱ्याचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतो. आपण मागच्या
एका सेशनमध्ये पाहिलं होतं की मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा यांनी सर्वांतर्यामी भगवंताची पूजा करायला सांगितलेली आहे. म्हणजे आपल्या बरोबरचे जे असतील त्यांच्याबरोबर मैत्री, आपल्यापेक्षा श्रेष्ठ जे आहेत, अध्यात्मात श्रेष्ठ आहेत, व्यवहारात श्रेष्ठ आहेत, एखाद्या पर्टिक्युलर कलेत श्रेष्ठ आहेत, तर त्याच्याबद्दल मुदिता, आनंद वाटला पाहिजे. छान महाराजांचे शब्द आहेत की वा चांगले बाबा हे पुण्यकर्म करतायत. आणि आपल्यापेक्षा जे कमी आहेत, विद्येनी म्हणा, धनानी म्हणा, आरोग्याने म्हणा, त्यांची सेवा, त्यांना आपल्या विद्येनी, आपल्या धनानी आणि आपल्या सेवेनी त्यांचं अज्ञान दूर करणं, त्यांचं देयम दीन जनायचं वित्तम म्हणून जे महाराजांनी सांगितलंय, त्यात वित्त म्हणजे सगळंच वित्त आलं ते. तर ज्ञानरूपी वित्त देणं किंवा त्यांचं धनही देणं हे सगळं सांगितलेलं आहे. तसं ते महाराज सांगतायत, निरनिराळ्या उपायांनी दुसऱ्याचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतो. साधूची भावना अशी असते की धन हे आपल्याला ईश्वराने दान करण्याकरता दिले आहे, त्याचा उपयोग सर्वांनाच झाला पाहिजे. धन फक्त स्वतःच्याच उपयोगाकरता किंवा मद निर्माण होण्याकरता नाही. तीच गोष्ट शक्तीची, सर्वांचं रक्षण करण्यासाठी शक्तीचा उपयोग आहे. तर धनाचंही आज ते ग्रुपवरही चिंतन झालं की वित्त, महाराजांनी सांगितलंय, अखंड आत्मा अविनाशी दत्त तयापदी लाविती जे स्वचित्त वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ. मग वित्तभ्रम सोडायचा कसा? तर आपल्याला जे वित्त, एकतर ते वित्त म्हणजे काय, तर महाराजांनी सांगितलंय की लौकिक वित्त हे पैसा, अडका, त्याच्यानंतर स्थावर जंगम मालमत्ता, हे लौकिक वित्त झालं. पण दैवी वित्त म्हणजे आपले उपासना, मिळवलेलं ज्ञान, तर त्याचाही भ्रम सोडला पाहिजे. आणि तेही सर्वांचं आहे म्हटल्यावर तो भ्रम गेला की ते आपल्यापुरतं नाहीये. आपण फक्त त्याचे एक सांभाळायला ईश्वराने आपल्याकडे दिले आणि सांभाळून वाटायला दिले. आपण फक्त ते नाममात्र त्याचे डिस्ट्रीब्युटर म्हणतात ना, तसं ती सेवा फक्त आपल्याला दिले अशी भावना ठेवावी असं सांगतात मला. तर तेच इथे पण तेच सांगतात महाराज की धन हे आपल्याला ईश्वराने दान करण्याकरता दिले आहे, त्याचा उपयोग सर्वांनाच झाला पाहिजे. धन फक्त स्वतःच्याच उपयोगाकरता किंवा मद निर्माण होण्याकरता नाही. तीच गोष्ट शक्तीची, सर्वांचं रक्षण करण्यासाठी शक्तीचा उपयोग आहे. आता पुढचं हेडिंग आहे रजोगुणाचा प्रभाव. अहंकारामुळे, महाराज सांगतायत, अहंकारामुळे आग्रह निर्माण होतो, आपलंच बरोबर आहे असं वाटतं. रजोगुणाचे लक्षण सांगताना म्हणतात की रजोगुणाची वृद्धी कधी होते हे समजत नाही. कामादी विकार आपल्या जवळ आहेत हे रजोगुणी माणसाच्या लक्षातच येत नाही. नकळत रजोगुणी माणसाचा नाश होतो. तमोगुणी माणसाला कोणीतरी तशी जाणीव करून दिली तर निदान कळते तरी, पण रजोगुणाचे तसे नाही. ज्ञान मिळाल्यानंतर स्वधर्माचे आचरण केले पाहिजे. धर्माचरण करणं हे ज्ञानाचं पुढचं फळ आहे. ज्ञानाच्या अहंकारापायी सर्वांचा अपमान करणं हे एक मोठं पाप आहे. कोणाचाही अपमान करायचा नाही. कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असा अभ्यास आहे महात्म्यांचा. एका प्रसंगाने जेव्हा महाराजांनी ही ओवी सांगितली, तेव्हा त्यांनी अजून एक यात सांगितलं की कोणाही जीवाचा नगडो मत्सर म्हणजे आपल्याकडून कोणत्याही जीवाचा मत्सर होऊ नये, पण त्याबरोबर आपलंही वागणं असं असावं की आपला मत्सर कोणी करू नये. कारण त्या कोणाही जीवाच्या मध्ये आपणही आलो.
तर आपलाही मत्सर होऊ नये याप्रमाणे आपलं वागणं ठेवणं हे खरं वर्म सर्वेश्वर पूजनाचं आहे. कारण जेव्हा म्हणजे महाराजांनी त्या प्रसंगी अजून हेही सांगितलं, ही ओवी सांगितली की राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. म्हणजे सर्वांची मन राखणं, सर्वांच्या मनाला आल्हादकारक आणि हितकारक असंच आपलं वागणं आणि बोलणं ठेवणं, यांनी त्या अंतर्यामी, त्यांच्या अंतर्यामी असलेल्या भगवंताची ती खरी पूजा होते. तर महात्म्यांचा तसा अभ्यास आहे हे महाराज सांगतात. आता असा अभ्यास आहे महात्म्यांचा, कोणाचाही द्वेष करायचा नाही. सर्वत्र भगवान, सर्वत्र एक भगवान आहे ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे ते अपकार करणाऱ्याचा, द्वेष करणाऱ्याचा, निंदा करणाऱ्याचा द्वेष करत नाही. द्वेष करणं म्हणजे अभक्ती. जर आपण भक्ती मार्गाला लागावं किंवा लागलो असं वाटत असेल तर हे फार मोठं पथ्य आहे. कोणत्याही जीवाचा द्वेष जर मनात होत असेल तर आपण मागेही एका प्रसंगाने पाहिलेलं की प्रेम आणि द्वेष ही भावना एका वेळी, एका क्षणी दोन्ही आहेत असं होऊ शकत नाही. आपण खूप रागवलोय आणि आपण शांत होत असं दोन्ही एका वेळी होऊ शकत नाही. आपण खूप आनंदात होत आणि आपण खूप दुःखी होत असं दोन्ही एका वेळी होऊ शकत नाही. कारण जे जे हवं वाटतं ते संकल्पात्मक आहे आणि जे नको वाटतं ते विकल्पात्मक आहे. या परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत, त्यामुळे त्या एका वेळी मनात असणं शक्यच नाही. तर मागे आपण याकरता एक उदाहरण पाहिलेलं. समजा एखादा प्रियकर प्रेयसी तरुण जोडपं आहे, चाललेलं आहे रस्त्यातनं, कोणीतरी त्या तरुणीची छेड काढायला लागलं तर हा रागाने त्याच्या अंगावर जातो. तर जरी तो त्या मुलीला वाचवण्याकरता त्याच्या अंगावर गेला तर त्यावेळी त्या मुलीबद्दलच्या प्रेमापेक्षा त्या माणसाबद्दलचा राग, म्हणजे त्या प्रेमातनच राग आला असेल, पण एकदा तो संताप आल्यानंतर त्याला मारू कसा, त्याला हे करू कसा, ही भावना जास्त असते. तो द्वेष बळवतो तेव्हा म्हणजे त्या माणसाच्या द्वेषापायी हिच्यावरचा असल्याचा प्रेमाचा त्यावेळी त्याला विसर पडतो. तर त्यामुळे खूप महत्वाचं हे वाक्य आहे. म्हणजे हे कायम लिहून समोर ठेवावं दिसेल असं, की द्वेष करणं म्हणजे अभक्ती. म्हणजे आपण ईश्वराची भक्ती नुसती करत नाही, भक्तीच्या विरुद्ध अभक्ती करतोय. म्हणजे जे नरसिंहांनी प्रल्हादाचा द्वेष जसा केला, ती जशी अभक्ती, तसं कोणत्याही वाईट माणसाचाही द्वेष आपल्याकडनं झाला तरी तीही अभक्तीच आहे. कारण दुर्जन असला, स्वजन असला, कोणीही असला, प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी तो आहे. सुहृदच सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती म्हणतायत भगवान. सुहृदच फक्त सद्भक्तांच्या सुहृद आहे असं नाही. सुहृदच सर्वभूतानां, जे जे व्यक्त झालेलं आहे, स्थावर जंगम, अगदी दगडही, त्या दगडाच्याही अंतर्यामी त्याचा सुहृद मी आहे, त्याच्या कल्याणाकरता मी काम करतो, हे भगवान सांगतायत. आणि त्यांच्या अंतर्यामी भगवान असल्यामुळे त्या जीवाला दुखवणं हे भगवंताला दुखवण्यासारखं आहे. त्यामुळे द्वेष करणं म्हणजे अभक्ती. हा म्हणजे अगदी मंत्रासारखं सतत लक्षात ठेवण्यासारखं हे वाक्य आहे. आता पुढे सांगतायत महाराज, ज्याची चूक झाली असेल त्याला आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला पाहिजे, अनुताप झाला पाहिजे. पश्चाताप झाल्यावर शिक्षण, एक मिनिट, पुढच्या पानावर या पुस्तकात काय झालंय, या कॉपीमध्ये, की 2-2 पानं एकत्र स्कॅन केले, त्यामुळे थोडस योग्य पानावर जाताना वेळ जातो.
ओके. पश्चाताप झाल्यावर शिक्षण कमी असलं, शिक्षण कमी असलं, ज्ञान कमी असलं तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो. म्हणजे एखादा ज्ञानी आहे, व्यवहारात धरा किंवा परमात्म्यातलंही ज्ञान आहे, पण कोणी आपल्याकडनं दुखावल्या गेल्यावर त्याचा पश्चाताप होत नाहीये किंवा सगळ्यांसमोर माफी मागायलाही लाज वाटते, तर उद्धार कसा होणार? अहंकार गेलाच नाही. पण त्याच्यापेक्षा शिक्षण जरी नसेल पण चूक झाल्यावर ती चूक झाली याची जाणीव होत असेल, पुन्हा न करण्याचा निश्चय होत असेल आणि सर्वांसमोर ती चूक कबूल करून माफी मागण्याची जर मनाचा तो मोठेपणा असेल, तर तोच उद्धार आहे. त्यातनं तो पटकन तो उद्धारून जातोय जीव. पुढे सांगतायत महाराज, पाप आणि पुण्य हे कर्माचे दोन भाग आहेत. त्याला धर्म आणि अधर्म म्हणतात. शरीरानी होणारे, वाणीनी होणारे, मनानी होणारे, स्वतः केलेले किंवा दुसऱ्याकडून करीवलेले, अनुमोदन दिलेले असलेले पुण्य अथवा पाप कर्म म्हणून धरले जाते. अनुमोदन जरी दिलं कोणाच्या पापकर्मात तरी त्याचा लेश आपल्याला लागतो. महाराज एके ठिकाणी म्हटलेत की रामाय स्वस्ती रावणाय स्वस्ती असं म्हणून सुटका होत नाही. ते पाप आपल्याला जे काही लागायचं ते लागतं. म्हणजे आम्ही तटस्थ राहतो म्हटलं, तटस्थ राहण्यानी न्यूट्रल आपण राहिलो म्हटलं म्हणजे पाप झालं नाही असं होत नाही. त्या द्रौपदीच्या वस्त्राला जेव्हा हात घातला गेला तेव्हा भीष्माचार्य तटस्थ राहिले. त्यामुळे त्यांना नंतर ती एवढे शरपंजरी पडावं लागलं. कारण ज्ञानी असून, सामर्थ्य असून आणि धर्म तो असून, शास्त्र धर्म असून सुद्धा तिथे अन्यायाविरुद्ध, अधर्माविरुद्ध शस्त्र न उचलता ते शांत बसले. त्यामुळे तो त्यांना म्हणजे दुर्योधनालाही इतकं भोगावं लागलं नाही. त्या प्रसंगाचा परिणाम म्हणून ते भीष्माचार्यांना भोगायला लागलं. तर त्यामुळे अनुमोदन दिलेलं किंवा पाप कोणावर अन्याय होताना शांत बसलं तरी ते आपल्याला सुद्धा त्याचा दोष लागतो. पुढे सांगतात महाराज, ईश्वराला जरी इच्छाशक्ती असली तरी तो स्वतःच्या इच्छेने काही रचना करत नाही. जीवांचं कर्म हे सृष्टीला निमित्त आहे. प्रलयानंतर सृष्टी आणि सृष्टीनंतर पुन्हा प्रलय असं सारखं चालू आहे. जीव हे सृष्टीच्या उत्पत्तीपासून आहेत. ज्या वेळी माया पिक्चर मध्ये आली तेव्हा जीव पिक्चर मध्ये आला. त्यामुळे माया जशी अनादी तसा जीव ही अनादी धरला गेलेला आहे. आणि अनादी का? कारण मायेतच टाइम हा कन्सेप्ट आलाय आणि जीव जर अनादी नाही धरला तर मग त्याचा जन्म होण्यासाठी कारण काय? मग भास तो तेव्हा झाला, मग त्याच्या आधी तो भास नव्हता, मग तो भास होण्याचं कारण काय? असे प्रश्न येतात. पण जन्माचं कारण हे पूर्व कर्म जर धरलं तर पहिल्या जन्माचं कारण काय असा प्रश्न येतो. तर त्याच्यासाठी हे उत्तर असं आहे की पहिला जन्म नाही, त्याच्या आधी पुन्हा जन्म आहेच. म्हणजे हे सगळं अनादी आहे. तर त्या दृष्टीने जीव हा अनादी आहे आणि सृष्टीच्या उत्पत्तीपासून तो आहे. आता पुढचं शीर्षक आहे कर्माचं रहस्य. महाराज सांगतायत, पूर्वी काय कर्म झाली आहे त्याचा परिपाक कसा होईल असा विचार आपल्याला करता येत नाही. पूर्वकर्माचं स्मरण आपल्याला नाही आहे. पण यापुढे आपल्यात सुधारणा कशी करायची, दुःखाचा प्रतिकार कसा करायचा ते योगशास्त्रकार सांगतात.
खूप महत्वाचं हे वाक्य आहे की योगसूत्रकार सांगतात म्हणजे पतंजल महर्षी सांगतात. पतंजली योगसूत्र जे आहे ते वेदांत पुराण ही जर थेअरी झाली तर ती थेअरी प्रॅक्टिकल मध्ये कशी आणायची, ते जे शाब्दिक ज्ञान आहे ते आपल्या जीवनात कसं उतरवायचं त्याचं शास्त्र म्हणजे योगशास्त्र आहे पतंजलांचं. ते काही फक्त अष्टांग योगाचं साधन नाहीये, तर ते योग म्हणजे ईश्वराशी एकत्व कसं साधावं त्याच्यासाठी प्रयत्न काय करायचा. जोपर्यंत आपण कर्मयोगाचे अधिकारी आहोत तोपर्यंत या प्रयत्नाचा, जोपर्यंत सुखदुःख ह्या संकल्पना आहेत तोपर्यंत त्या दुःखाचा प्रतिकार करून आणि दुःख म्हणजे आपण घोरात कष्टात मध्येही पाहिलेलं की ईश्वराचं स्मरण न होणं हेच खरं मोठं दुःख आहे आणि त्याचीही जाणीव आपल्याला अजूनही नाहीये. हे मोठं पाप आपलं आड आलेलं आहे. तर त्या सगळ्याचा प्रतिकार कसा करायचा हे योग सूत्रकार सांगतात. त्यामुळे भक्ती मार्गाने जायचं आहे, ज्ञानमार्गाने जायचं आहे, अष्टांग योग मार्गाने जायचं आहे, कोणत्याही मार्गाने जायचं आहे. एकतर भगवान गीतेत सांगतात की कर्मयोग आणि सांख्ययोग या दोघांना एकच जो एकरूपत्वाने पाहतो तोच खरा पाहतो. य पश्यती सह पश्यती म्हणून भगवान म्हणतात कर्म आणि सांख्याला. थोडक्यात म्हणजे काय, सगळे जे योग ते ईश्वराशी एकत्व करणारे जे योग आहेत या दृष्टीने महाराज सांगतात विवेक चूडामणी मध्ये की ज्ञानाभ्यास करणारेही सच्चिदानंदाचा सतत चिंतन म्हणजे सच्चिदानंदाशी भक्त राहतात म्हणजे ते भक्तच झाले, शांत भक्त ते आहेत म्हणून सांगितले, ज्ञानी भक्त आहेत ते. तर त्यामुळे योग सूत्राचा अभ्यास, योगसूत्र समजून घेणं, महाराजांनी जसं भावार्थ रामायण वेळोवेळी सांगितलेलं आहे तसं योगसूत्रकाराचा योगसूत्रांचा रेफरन्सही बऱ्याच वेळा दिलेला आहे. ती योगसूत्र समजून घेतल्यावर भक्ती आहे, आपलं योग अष्टांग योग आहे, ज्ञानमार्ग आहे, या तिन्हींच्या अभ्यासासाठी प्रॅक्टिकली काय करणं आपल्याला आवश्यक आहे, तयारी आपली कशी असायला हवी, ती तयारी करण्यासाठी योगसूत्राचा अभ्यास हा उपयोगी पडणार आहे. पुढे कधी कोणाला इंटरेस्ट असेल तर आपण ते पूर्ण घेऊ शकू नंतर. आता सध्या आपण इंट्रोडक्शन म्हणून काही त्याचे व्हिडिओ केलेले आहेत.